नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय देवस्थान श्री क्षेत्र शिर्डी व शनी शिंगणापूर या महत्त्वपूर्ण देवस्थानाला जोडणाऱ्या नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. धीम्या गतीने सुरू असलेल्या कामामुळे प्रवासी वर्ग हतबल झाले आहेत. राजकीय साडेसाती या रस्त्याला लागली की काय असा प्रश्न उपस्थित होत असताना आज मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर राहुरी येथील राहू केतू मंदिरात शहरातील त्रस्त व्यापारी व नागरिकांनी अभिषेक करून साडेसातीतून या रस्त्याची दुर्दशा दूर व्हावी अशी साद घातली आहे. या प्रसंगी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अरुण तनपुरे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, व्यापारी संघटनेचे प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, चाचा तनपुरे, विलास तरवडे, अनिल कासार, सूर्यकांत भुजाडी, संतोष लोढा, संजय कुलकर्णी, प्रतीक तनपुरे, नवनीत दरक, भाऊसाहेब बिडवे, एकनाथ खेडेकर, जवाहर दरक, दिलीप पारख, गणेश नेहे, सुनील जोशी, रवींद्र कोरडे, प्रितेश तनपुरे, तुषार गुलदगड, मोहन जोरी, विनोद सबलोक, प्रवीण दरक, सुनील देशपांडे, सुरेश जोशी, इंजिनियर रवींद्र जाधव आदींसह व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने या अभिषेकादरम्यान सहभागी झाले होते. नगर मनमाड महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्ताच गायब झाल्याचे चित्र दिसून येते. रस्त्याच्या कडेला मुरुम इतर साहित्य पडून असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार, रुग्णवाहिका, एसटी बस व खासगी वाहने यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले असून शेकडो प्रवाशांचे प्राण गेले आहेत. अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. काम सुरू आहे पण प्रत्यक्षात काम दिसत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी रस्ता खोदून महिनोन्महिने तसेच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे धुळीचे प्रचंड लाट उठत असून श्वसन विकार व डोळ्यांचे आजार वाढत आहेत. दुकानदार, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले चित्र दिसून येत आहे. या महामार्गाच्या दुरावस्थेमागील राजकीय दुर्लक्ष आणि प्रशासकीय हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. निवडणुकांच्या काळात आश्वासनांची खैरात केली जाते, मात्र निवडणुका संपल्यानंतर या महामार्गाकडे कुणीही फिरकत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच नागरिकांमध्ये या महामार्गाला राजकीय साडेसाती लागली आहे अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वानिमित्त राहुरी येथील राहू केतू मंदिरात नागरिकांनी विशेष अभिषेक करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. या महामार्गाची साडेसाती लवकर संपावी, कामाला गती मिळावी आणि प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी देवाकडे साकडे घालण्यात आलं. हा प्रकार सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. प्रवासी वर्ग, व्यापारी संघटना व स्थानिक नागरिकांनी संबंधित विभाग व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. नगर मनमाड महामार्गाची दुरुस्ती कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात कधी पूर्ण होणार असा थेट सवाल आता जनतेकडून उपस्थित केला जात आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.